हॅलो गाईज, वेलकम टू माय व्लॉग. तर माझं नाव आहे तन्वी पाटील आणि आज आहे गुढीपाडवा आणि मी आलेले आहे माझ्या आत्याच्या घरी कालच, कारण की इथे आमच्या दिदीच्या घरी पूजा आहे. तर आम्ही थांबलेलो इथे रात्री आत्याच्या इथे आणि आता आम्ही रेडी वगैरे झालेलो आहोत. तर म्हणजे मी तरी अर्धी रेडी झाली, अजून रेडी व्हायचं आहे. आणि माझ्या भावाचा ना बड्डे उद्या आहे 31 मार्चला, बट त्याचा जन्म झालेला होता गुढीपाडवाला, त्याचा आज पण बड्डे आहेच. तर हा आहे तो चैतन्य. तुम्ही बघितला असेल, त्याची आम्ही बड्डे शॉपिंगचा व्लॉग केलेला होता ते. तर आता मी करणार आहे भाविकाचा मेकअप. भाविका म्हणजे माझ्या आत्याची मुलगी, तर मी तुम्हाला दाखवते ती. तर इथं मागे आहे. तर ही आहे ती. आता मी हिला करणार आहे मेकअप वगैरे आणि मी हिला रेडी करणार आहे. हिने पण हिचा ड्रेस घातलेला ठेवला आहे, मी पण माझा ड्रेस घातला आहे, बट मला त्याच्यावर त्यातून जॉकेट घालायचं आहे. मग आता बघूया पुढे काय काय होईल, मी तुम्हाला दाखवेलच. माझे मम्मी पप्पा वगैरे बाकी सगळे पण आता येणार आहेत तिथे. आणि आता इथून पण अर्धे लोक गेलेत, बट आम्ही रेडी होऊन मग आता दादाला घेऊन जाऊ तिथे. तर चला बघूया. तर गाईज आता मी रेडी झालेलो आहोत आणि मी माझा लुक सिम्पलच ठेवला, कारण की खूप गरम होत्या. तिचा बड्डे आहे, तर हॅपी बड्डे सारा. थँक्यू. हॅलो हॅलो, अरे तुम्ही दिलंच बोललास ना. काम करता विष्णुता ओम रावण मंत्र काम करता मंत्र विक्रम नसराता मी आल्यावरती पहिले जेवायला बसले, ती पाया पडायला पण नाही गेली. चल मी पडलो. ताप आलाय ना, तू का आलास? अरे मस्ती करायला आलास तू? आम्ही खाली आलेलो आहोत आणि श्रेया पण येत आहे आणि आम्ही सगळे एकत्र फोटोशूट करणार आहोत. माझा लुक कसा वाटतंय? मला ना असं मी फोटो नाही लावला ना, तर मला असं अधुरा अधुरा वाटते. येस, तर श्रेया खूप झोपतो नाही बाबू, किरकिर करतो, झोपत नाहीये. आणि दीदी नुसती बिझी आहे. झोपलीस का रात्री? नाही, पोळ्या करत होती. 2 कॉंग्रॅच्युलेशन, न्यू होम केली. आता आम्ही येऊन जरा दमलो, जरा बसतोय आणि मग दीक्षा दीदीला मेकअप करायला पण येणार. मेकअप आर्टिस्ट हा का फक्त इथं झोपलं. हे तर मी खरंच टाकणार आहे ब्लॉगमध्ये, सो नीट. आणि तर या सगळ्या प्रसाद भरतायत पॅकेटमध्ये. तर गाईज आमची इथे तर पूजा वगैरे पण सगळी झालेली आहे आणि आता संध्याकाळी बाबूचा नामकरणचा प्रोग्राम आहे. आता मग दीदी पण मेकअप करायसाठी तिकडे मेकअप वगैरे तिथं चालू झालेला आहे आणि बाबू पण आम्ही संध्याकाळी भेटू. परत आता मी जाते परत माझ्या आत्याच्या घरी, तिथं आम्ही थोडा रेस्ट करू, आराम करू, मग संध्याकाळी परत रेडी होऊन येऊ. इथे ना बिल्डिंगच्या खाली पण मस्तपैकी गुढीपाडवाची हे जे गुढी उभारलेली आहे आणि यांच्या बिल्डिंगच्या खालीच बँक आहे. म्हणजे किती सोप्पा आहे ना, लगेच बिल्डिंगमधून आलो बँकेत. बँक किती जवळ आहे आणि बिल्डिंग पण ना मस्त आहे खूप. म्हणजे 15 फ्लोअर आहेत ना, तर 15व्या फ्लोअरमध्ये एवढा चांगला व्ह्यू आहे ना. त्याला थोडा संध्याकाळच्या जेवणाची कढीपत्ता हाणायला सांगितलेला, त्याने हाणलाय. मला वाटतं आता मी हा फ्लोरी ड्रेस घातलाय, तर मी गाडीवरती कशी बसू स्कूटीवरती याच्यासोबत. यार बसलोय मी गाडीवर या ड्रेसला घेऊन, बट मला वाटते तो कुठेतरी टायरमध्ये अटकला नाही पाहिजे, तर अजून आम्हाला कामात काम निघल आणि अक्षराचा अख्खा मूड खराब होईल. तो बोलत का हाती मी हिला. आम्ही घरी आलो आणि इथं सगळी लोलतान बघू शकता, कसे लोलतायत सगळे. आणि ही ते मोबाईल बघते. बघा रुद्र सगळं असं लोलते दुसऱ्यांच्या अंगावर. नीट गादी टाकून झोपा ना तुम्ही.
तर आता संध्याकाळ झाली आणि आम्ही आता पहिल्यांदा फ्रेशन अप होणार, अवतार तो झालेला आहे आमचा. आणि आमच्या आत्या इथं चहा बनवते. मला पुचट पण चालेल चहा, मी जास्त गोड गोड खात नाही. म्हणजे गोड वस्तू खाते बट चहा मला जास्त गोड नाही आवडत. आणि कॉफी पण. तर काय आता मी फ्रेश होऊन रेडी झाले, पण होते हेअरस्टाईल म्हणजे केस नीट विंचरायचे. तर पहिले मी चहा पिते. आता आम्ही निघालो आणि मी माझा पट्टा पण नाही लावला. तर गाईज आम्ही आता परत चाललोय दीक्षा दीदीच्या इथं रेडी वगैरे होऊन. आणि आता होणार आहे बारसा वगैरे, तर तुम्हाला दाखवेन. आम्ही आलोय स्वीट शपथ, आणखी आम्हाला दीदीने सांगितलं का स्वीट आणायला येताना, सो आम्ही आलो. आता बघू काय मी चूज करू. पडली तर गाईज आम्हाला काय पेढे भेटले तिथे आहेत, पण खूप कमी आहेत ते आम्हाला पुरणार नाही. आता बघू दादाला जायला लागेल. 40-50 किलो पाहिजे आम्हाला. मग आता तू कुठे जाशील एवढ्याला? तू एवढे मला ऑर्डर द्यायला पाहिजे होतीस. आम्ही आता जाईन उरणला मी एकटा. आता आम्ही आलो इथं आणि आम्हाला काय पेढे भेटले नाही. बघू आता समीर आता जाईलच परत आणायला. पप्पांची गाडी ना. प्रोग्राम तर वरती चालू झाला आय थिंक, असं जवळ- वाटतंय. जवळ- प्रोग्राम चालू झाला. माहित ना, मी ब्राह्मण नाही. पप्पांची गाडी. अरे असं थोडी की तू ब्राह्मण असला पाहिजे त्यासाठी. ब्राह्मणला माहिती असं का प्रोग्राम चालू झाला? फक्त बाकी कोणाला माहित नाही तिथं माणसांना प्रोग्राम चालू झालाय. काय पण बोलत असता, काय पण लक्ष नका देऊ तुम्ही. पागल व्हायला यांना याला बघून. अजून याच्याकडून शिकून तुम्हाला काय चांगला भेटणार नाही. चांगला भेटणार, सर्व वाईटच भेटेल. इथं पोचलो आणि भाव मंचिताचा इथं फोटोशूटच चालू आहे. आणि आता मी लिफ्टची वाट बघतोय. हाय ती बघ फर्स्ट फ्लोअरवर येईल आता लगेच खाली. वा सारा घ्यायला आलेली आहे. यायला ना मी वरती चाललेली खाली आली मी पटकन. आणि मी आता वरती चालली. आणि आता केक पण कापणार होता मी थोड्या वेळात. येत नाहीये कधीपासून बोलले येत पप्पा ऑन द वे. बघितली पण ही दादाची आहे, मस्त वाटतंय. महादेव किती प्रेटी दिसते आहे. महाराणी दिख रही है. मस्त दिसतंय. फिर 1 तारखेला आहे. दादानी पासच मस्त केलंय. नाही वाटतं आता आम्ही चाललोय त्यांना आता खाली घ्यायला. एक थांबवा, लिफ्ट थांबवा. थांबा. तर काही आमचे पप्पा पण आलेले आहेत. ते सकाळी नव्हते आले सगळ्यांसोबत, तर ते आत्ता आलेत. आणि माझ्या बहिणीचा बड्डे, आपल्याला पहिले बड्डे पण सेलिब्रेट कर माझ्यासोबत. आता पप्पा आले ते माहिती नाही मला पण कुठे आहेत, तर बघूच त्यांना आता कुठे आहेत. कॉल करायला लागेल वाटतं. थांब. पप्पा बुके पण घेऊन आलेत. तुझा गुढीपाडवाला बड्डे ते बोलतायत पप्पा. कॉंग्रॅच्युलेशन्स. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर सारा. हॅपी बर्थडे टू यू. क्यूट दिसतय. बाबू तुझं आता नाव ठेवायचं ना. बाबूचं आता नाव ठेवू आम्ही. आता आम्ही खाली चाललोय बाबूचं नाव आहे. ग्रीश नाव आहे ना. ग्रीश.
ना बाबा तुझं नाव काय ठेवलं आता? तुम्हाला सांगितलं ना चैतन्याचा उद्या बड्डे आहे आणि आता त्याला बरं नाही वाटत आहे. तो नुसतं इकडून तिकडून धावतंय लिफ्टमध्ये वगैरे. प्रत्येक गार्डनमध्ये ते गोल गोल म्हणजे बिल्डिंगमध्ये गार्डन आहे तिथं तर फुल गोल गोल फिरवता. मग त्याला आता चक्कर सारखं होते. मग तो जेवत पण नाही आणि त्याला उलटी पण येते. बघा आता त्याला बड्डेच्या दिवशी आजारी पडायचं आहे. उद्या त्याचा बड्डे. सो मी तुला पहिलेच विश करते कारण की तो आता जाणार आहेस. हॅपी बर्थडे चैतन्य. गाईज बाबूचा सगळा प्रोग्राम झाला आणि बाबू बघा कसं झोपलाय. बट तो फोटो पण एक नंबर काढतो. फोटो काढताना असं नुसतं टकलावून बघतो ना. मी पण आहे. मग हवी काय बोलायचं तुला बोल. हॅलो गाईज, हॅलो एव्हरीवन. बघा गाईज तीन सकाळी पण तुम्हाला हॅलो हॅलो केलेलं आहे. परत ते हॅलो हॅलो करते. आता आपण खाली जाऊ आणि जाऊया. मी मंचिता सोबत आता जाते. इडली डोसा सांबार टाकी 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 टाकी. हे आहेत आमचे मामा. फुल कॉमेडी. बड्डेला व्हिडिओ चालू करतो तेव्हा नीट बोलत. मामा मामा पोट आतमध्ये घ्या. मामा मामा पोट दिसते व्हिडिओमध्ये. आम्ही जेवतोय. अजून चटणी चटणी चालू आहे. आता आम्ही सगळा बाबूचं ते गिफ्ट वगैरे होते सामान तो खाली आम्ही सगळ्या पिशवी वगैरे भरला आणि तोच आम्ही वरती घेऊन चाललो. आणि यो तर लय मेहनत करते. मेहनती पोरगा आहे. चांगला आहे. बघा सगळ्या गोण्या भरल्यात. आम्ही बाबूच्या गिफ्ट घेऊन चाललोय. आता काय तर आम्ही फुल दमलेलो. थोडंसं आम्ही जरासं आम्ही आराम करू इथे थोडा वेळ आणि त्यानंतर मग आम्ही जाऊ घरी. तर असा होता आजचा दिवस. तुम्हाला कसा ब्लॉग वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. बाय करा सगळ्यांनी. बाय.